नमस्कार, अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवणारे मस्त असे पान मोदक। तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलंय बघा। इथं आपण 6 ते 7 इथं हिरवी मस्त खायची पानं घेतलेली आहेत, म्हणजे विड्याची पानं। आपल्याला लागणार इथं 1 वाटी आपण इथं खोबऱ्याचा खवून असा खीस करून घेतलेला आहे वेळेवर। अर्धी वाटी इथं आपल्याला साखर लागणार आहे। अर्धी वाटी इथं आपण दूध पावडर घेतलेली आहे। आपल्याला इथं हे सगळं साहित्य लागणार आहे। सुका मेवा मी इथं घेतलाय जराशी, अजून तुम्हाला सांगते तुटी फुटी घेतली आहे आणि पान मसाला घेतलाय आपण इथं। इथं आपण घेतले थोडीशी 1 चमचा बडीशेप आणि इथं 2 चमचे आपण इथं गुलकंद घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला इथं तूप लागणार आहे। सगळ्यात आधी आपण ही पाने घेतली, ह्यांची अशी देठ काढून घेऊया। 4, 5, 6 पानांची आपण इथं देठ काढून घेतलेले आहेत। पानांची अशी आपण एक घडी करूया। सुरी घेतली आपण आणि ज्याप्रमाणे आपण भाजी चिरतो त्याचप्रमाणे अशी पानं आपण बारीक कट करून घेतोय। अशा प्रकारे आपण ही पानं छान अशी जशी भाजी चिरतो त्याचप्रमाणे आपण इथं पानं कट करून घेतलेली आहेत। भांड्यामध्ये हे पानं कट केलेली आपण टाकून देते। त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडी साखर आणि थोडी दूध पावडर आपण ह्याच्यात टाकतोय। इथं मी तुम्हाला दूध सांगायचे विसरले होते, तर इथं आपण फक्त 4 चमचे छोटे, एकदम छोटी वाटी भरून ते दूध घेतले आणि ह्याच्यामध्ये आपण टाकूया आणि याची छान अशी पेस्ट करून घेते। तर अशा पद्धतीने आपण ही पानांची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। कढईमध्ये टाकते मी तूप, खोबऱ्याचा किस घेतलाय आपण तो टाकूया। खोबऱ्याचा किस मस्त आपण तुपावर जरा 1-2 मिनिटं छान परतून घेऊया। 2 मिनिटं आपण इथं खोबऱ्याचा किस मस्त असा तुपावर परतून घेतलेला आहे। अगदी मोकळा झालाय हा, बघू शकता तुम्ही। खूप वेळ नाही ठेवलेला इथं आपण, फक्त 2 मिनिटं ठेवलंय। आता ह्यामध्ये टाकते आपण साखर। आपण पहिली पण पानं वाटताना थोडी साखर टाकलेली, त्यामुळे साखर जर आपण बेताचीच टाकायची। आपली परतली। आता ह्यामध्ये टाकूया आपण हा पानं आपण मिक्सरला लावून घेतली ती। कलर किती छान आलाय बघा इथे। आपण अगदी आपल्याला वेगळा कलर टाकण्याची काही गरज नाहीये, मस्त कलर आलेला आहे आपल्या मोदकाच्या सारणाला। त्यानंतर टाकू आपण इथं जी दूध पावडर घेतली, पहिली पण आपण अर्धी वाटी त्याच्यात टाकलेली आहे वाटताना, ते इथं बाकीची उरलेली टाकून देऊया। थोडं घट्ट होईपर्यंत आपण हे सारण परतून घ्यायचं इथं। खूप वेळ नाही ठेवायचं, जरा ह्यातला थोडा घट्टपणा आला की गॅस बंद करून टाकूया। आपलं इथं मोदकाचं सारण आहे ते छान असं परतलेलं आहे। बारीक गॅसवर आपण याला पूर्ण असं जरा आटवून एकदम छान घट्ट करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। गॅस बंद करूया आपण आणि जे सारण आहे ते आपण इथं काढून घेऊया। आपलं सारण छान झालेलं आहे, मस्त कलर आलाय आपल्या मोदकाच्या सारणाला। ह्याला आता आपण थंड व्हायला जरा थोडं 1-5 मिनिटं ठेवून देऊया। थंड होते 1-5 मिनिटं, खूप गरम आहे कारण की इथं आपण हे सगळं मिक्स करून घेतले। पान मसाला, तुटी फुटी आहे, बदाम, काजू, मनुके छान असे एकत्र मिक्स करून घेतलेले।
आता ह्यात टाकूया थोडी आपण बडीशेप. जास्त नाही टाकणार आपण, किंचितच टाकायची बडीशेपची पुडी. थोडा पान मसाला आपण इथे ठेवूया. ह्यामध्ये टाकू आपण गुलकंद. व्यवस्थित सगळे असं छान मिक्स करून घेऊया. म्हणजे आपलं जे मोदकाचं स्टफिंग आहे ते छान असं तयार झालेलं आहे एकदम. आपलं थंड होत आलेलं आहे. इथं मोदकाचा साचा घेतलाय, त्याला आपण इथं थोडं थोडं असं तूप लावून घेऊया. म्हणजे जे करून आपला मोदक आहे तो छान निघला जाईल. थोडं आपण ह्याला असं त्यानंतर इथं आपण हे मोदक आपला आता ह्याच्यात भरून झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी सहजरित्या आपले हे पान मोदक तयार झालेले आहेत. मस्त असे अगदी फक्त 10 मिनिटातच आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. दुसरा पण मोदक बनवून घेते. जरा थोडी डिझाईन म्हणून आपण पहिल्यांदा थोडी तिथं तुटी फुटी लावून घेतली छान अशी. आता आपण ह्याच्यावर सारण ते स्टफ करूया. मध्ये भरू इथं पान मसाला आपला. पुन्हा एकदा याच्यावर आपण हे लावून घेतोय. मस्त आपला मोदक छान असा तयार झालेला आहे. वाटतंय की नाही छान अगदी एकदम आकर्षित मोदक तयार झालेला आहे आपलं. आणि खाण्याला पण तेवढाच टेस्टी आहे असं. आता आपण अशा पद्धतीने सगळे मोदक इथं बनवून घेऊया. तर इथं बघू शकता किती मस्त आणि आकर्षित आपले झटपट असे मोदक तयार झाले. मस्त आपले मोदक हे बाप्पाला पण खूप आवडतील असे मोदक झालेले आहेत. इथं आपण पान तयार करून ठेवले छान असं. मस्त इथं असे ठेवूयात आता हे मोदक आपण. सुंदर अशी आपली रेसिपी आजची झालेली आहे. उद्या बाप्पा येत आहेत प्रत्येकाच्या घरी छान अशी. त्यांच्यासाठी नक्की अशी रेसिपी तुम्ही करून बघा. तर तुम्ही अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. पान मोदक आपण आज इथं तयार केलेले आहेत. खूप सुंदर आणि आकर्षित आणि छान झालेले आहेत. अगदी सेम जसं आपण मसाले पान खातो त्याच टाईपचे आपले हे मोदक झालेले आहेत. खूप छान असे. उद्या प्रत्येकाच्या घरी बाप्पा येत आहेत वाजत गाजत. तर प्रत्येकाच्या घरी तुम्ही अशी रेसिपी नक्की करून बघा. खूप अगदी मनापासून आपल्या बाप्पाला ही रेसिपी आवडेल. बाप्पाचा आवडता मोदक आपण इथं तयार केलेला आहे छान असा. तर माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.